नमस्कार सर्वांना। आज आपण बघणार आहोत कोंबडी वडे भाजणीची रेसिपी। तर हे प्रमाण जे मी दाखवते ते 1.5 किलो प्रमाणे आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी आपण एक पसरट कढई घेतलेली आहे आणि इथे मी वाडा कोलम तांदूळ घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर राशनचे तांदूळ असतील तर ते घेतले तरी चालतील। हे तांदूळ मी अजिबात धुतलेले नाही आहेत, स्वच्छ कपड्याने पुसून घेतले आणि डायरेक्ट भाजायला घेतलेले आहेत। तुम्हाला जर धुवून घ्यायचे आहे तर स्वच्छ धुवून आपल्याला पंख्याखाली 1 ते 2 दिवस वाळवून मग भाजायला घ्यायचं आहे। तर इथे आपण मीडियम फ्लेम वरती हे तांदूळ भाजून घेणार आहोत। तांदूळ भाजताना ही खबरदारी घ्यायची आहे की आपल्याला छान कडकडीत भाजून तर घ्यायचे आहेत, पण तांदळाचा रंग बदलू द्यायचा नाही आहे। छान भाजून झाल्यानंतर आपण एका परातीत हे तांदूळ काढून घेऊया। यानंतर आपल्याला 300 ग्राम ज्वारी घ्यायची आहे आणि ज्वारी पण आपल्याला मंद आचेवरती छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। आता ज्वारी भाजताना ही खबरदारी घ्यायची की जास्त जर तुम्ही ज्वारी भाजायला गेलात तर त्याच्या लाया तयार होतात। त्यामुळे आपण छान असं खरपूस भाजून घेणार आहोत आणि गरम झाले ज्वारी की आपल्याला परातीत काढून घ्यायची आहे। नंतर आपल्याला इथे 100 ग्रॅम चणा डाळ घ्यायची आहे। हे सर्व आपण पुसून घेतलेले आहे, कोणतेही आपण धान्य धुवून वापरलेले नाही आहे। इकडे चणा डाळ पण छान भाजून झाली की आपल्याला परातीत काढून घ्यायची आहे। नंतर आपण इथे 100 ग्रॅम उडीद डाळ घेतलेली आहे। ह्याला पण आपण जवळजवळ 2 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत आणि छान खरपूस भाजून झालं की आपल्याला परातीत काढून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेम वरतीच फ्लेम ठेवा आणि हे सगळं भाजून घ्या, घाई करू नका, नाहीतर करपून जातील धान्य तर त्याची चव येणार नाही। त्यानंतर आपण इथे अर्धा कप पोहे घेतलेले आहेत। हे जाड पोहे आहेत, आपण जे कांदे पोह्याला वापरतो पोहे तेच पोहे आहेत। पोहे आकसले की आपल्याला काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला 30 ग्राम धणे घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे। त्याच्यावरती आपल्याला 2 लवंगा, 5 ते 7 काळी मिरी, ओवा घ्यायचा आहे, जिरं घ्यायचं आहे आणि बडीशेप हे अर्धा चमचा आपल्याला घेऊन छान खरपूस भाजून आपल्याला काढून घ्यायचे परातीत। आणि शेवटला गॅस बंद करायचा आहे आणि 1 चमचा मेथी दाणा घेऊन आपल्याला असंच वरवर परतून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचंय। आता मेथी दाण्याबद्दल खबरदारी ही घ्यायची आहे की तुम्ही जास्त भाजलात तर कडवटपणा येणार वड्यामध्ये, त्यामुळे फक्त आपल्याला वरवर गरम करून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। यामध्ये सगळे जिन्नस भाजून झाल्यानंतर सगळे एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपण जर तुम्ही घरघंटीला देत असाल तर 3 नंबरच्या जाळीमध्ये भाजून घ्या आणि चक्कीवर देत असाल तर चक्कीवाल्याला माहिती असते। त्या गटारी येते नक्कीच असा प्रयत्न करा आणि मला सांगा तुमचे वडे कसे झालेत ते।